हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला हे शुभ लाभ कसे बनवायचं ते दाखवणार आहे। अगदी सोपी पद्धत आहे। पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। खूप कमी लोकर इथे लागणार आहे। रंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही इथे घेऊ शकता। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी हे 5 रंग लाईट निळा घेतलेला आहे। डार्क निळा आहे, हा पांढरा, गुलाबी आणि केशरी। 10 नंबरची सुई आहे आणि मी इथे हे 11 मणी घेतलेले आहेत मल्टी कलरचे। तुमच्या आवडीनुसार कोणतेही रंग इथे वापरू शकता। मोती घेतले तरीही चालतील किंवा गोल्डन कलरचे फक्त मणी वापरले तरीही चालेल। आपल्याला इथे खूप कमी लोकर लागणार आहे। सुरुवातीला मी इथे पांढऱ्या रंगाची लोकर वापरणार आहे। आधी मॅजिक रिंग बनवून घ्यायची आहे। मॅजिक रिंग मध्ये 1 2 3 4 चेन तयार करायच्या। 4 चेन तयार केल्यानंतर या सर्कल मध्ये आपल्याला खांब तयार करायचे आहेत। हा 4 चेन आपण 3 चेन, एक खांब आणि गॅप साठी 1 चेन, म्हणजे एकूण या 4 चेन 1 खांब झालेला आहे आपला। आणि हा 1 खांब, 1 चेन, 1 खांब, 3 खांब आपले इथे तयार आहेत। चार खांब, 1 चेन, 5 खांब, 6 7 8 9 10 11 12। एकदा मोजून घेऊ आपण। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12। एक चेन केली आणि हा जो लूप आहे तो असा ओढून घ्यायचा आणि तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं। एक चेन करून कट करून घ्यायचा आहे इथे लोकर। पांढऱ्या रंगाची आपल्याला बस एवढीच लोकर लागणार आहे। त्यानंतर गुलाबी रंगाची लोकर घेणार, स्लिप नॉट तयार करून घ्यायची आहे आणि या एक चेनच्या कोणत्याही एका गॅप मध्ये हे जोडून घ्यायचं आहे। 1 1 2 3 चेन। हे आपले 2 खांब तयार आहेत। त्यानंतर 2 चेन तयार करायच्या आणि पुढच्या एक चेनच्या गॅप मध्ये हे 2 लूप अशीच ठेवायचे। आपल्याला अर्धा खांब करून घ्यायचा आणि पुढचाही अर्धा, हे 3 लूप एकत्र सुईतून बाहेर काढून घ्यायचे। 1 आणि 2 चेन, पुढच्या एक चेनच्या गॅप मध्ये हे 2 लूप असेच ठेवायचे आणि पुढचा 2 चेन, प्रत्येक वेळेला हा अर्धा खांब करायचे, दोन्हीही 3 लूप एकत्र आणि 2 चेन। हा राऊंड मी इथे पूर्ण करून घेतला। शेवटी 2 चेन तयार केल्या आणि हा जो पहिला खांब आपण केलेला आहे तिथे स्लिप स्टिच करून जोडून घेणार आहोत। एक चेन आणि लोकर कट करून घ्यायची। पुढचा राऊंड करताना ही लोकर आपण अशी आत घ्यायची आहे। तिसऱ्या राऊंडसाठी आपण केशरी रंगाची लोकर घेणार आहोत। रंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही इथे वापरू शकतात। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते प्लीज लाईक करा आणि कमेंट करा। कमेंट यासाठी म्हणते, मला प्रत्येक व्हिडिओज तर तुम्ही पाहतात पण कमेंट करत नाही। कमेंट यासाठी की मला प्रोत्साहन मिळतं नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी। 1 किंवा 2च कमेंट्स असतात प्रत्येक व्हिडिओ मागे। जर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर
प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा. 1 2 इथे आपण 3 चेन. आणि नाही आवडला तर तुम्ही डिसलाईकसुद्धा करू शकतात. प्रत्येक वेळेला लाईकच करावं असं काही नाही. नाही आवडला तर तुम्ही डिसलाईकसुद्धा करू शकता व्हिडिओला. इथे आपण 2 अर्धे अर्धे केले होते. इथे आपण 3 अर्धे खांब करून घेणार आहोत. अर्धे म्हणजे इनकम्प्लीट. आपण हा 2 लूप ठेवायचे. पहिल्या खांबाचा, दुसऱ्या खांबाचा सुद्धा तसंच, फक्त 2 लूप आपण एका वेळेला. आणि त्यानंतर हे 4ही लूप एकत्र बाहेर काढून घ्यायचे सुईतून लूप घेऊन. त्यानंतर 3 चेन आणि पुन्हा अशाच पद्धतीने हा सुद्धा आपल्याला राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. 1 2 3. तर मी अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घेते. आपण इथे प्रत्येक गॅपमध्ये 3 खांब करून घेतलेले आहे, अर्धे अर्धे म्हणजे इनकम्प्लीट. त्यानंतर शेवटी 3 चेन आणि पहिला आपण 3ही खांब एकत्र केले होते म्हणून हा इथे स्लिप स्टिच करून घ्यायचे आहे. एक चेन तयार करायची आणि लोकर कट करून घ्यायचे आहे. हा झाला आपला तिसरा राऊंड पूर्ण. चौथा राऊंड आपण लाईट रंगाची लोकर घेणार आहोत. स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे. इथे हा थोडा असा टोपलीसारखा आकार जरी दिसत असेल तरी आपण हे पूर्ण केल्यानंतर व्यवस्थित असं गोल दिसेल. या गॅपमध्येच आपण प्रत्येक वेळेला जोडून घेणार आहोत. 1 2 3 चेन तयार केल्या आपण इथे. त्यानंतर त्या गॅपमध्ये 3 चेनचा हा आपला एक खांब, हा दुसरा खांब तयार करून घेतला, तिसरा, 4 आणि 5 खांब. 3 चेनच्या गॅपमध्ये आपण 5-5 खांब करून घेणार आहोत. त्यानंतर या गॅपमध्ये, पुढच्या गॅपमध्ये 5 खांब. इथे मी या प्रत्येक गॅपमध्ये 5-5 खांब करून घेतलेले आहेत 3 चेनच्या. या 2 इंचामध्ये आपण 3 चेनचा गॅप दिला होता, त्या 5 खांब आपण केलेले आहेत. मध्ये कुठेही गॅप न देता चेनचा आपण कुठेही गॅप नाही दिला. सुरुवातीला ज्या 3 चेन केल्या होत्या त्या तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून लोकर कट करून घ्यायची. इथे आपण आता डार्क निळ्या रंगाची लोकर घेतलेली आहे. स्लिप नॉट तयार करायची आणि पुन्हा आपण गॅपमध्येच, कोणत्याही एका गॅपमध्ये ह्या 5 खांबानंतर जो गॅप आहे तिथे आपण हे स्लिप नॉट जोडून घेणार आहोत. एक चेन तयार करायची आणि तिथेच एक मुका खांब करून घ्यायचा आहे. मुका खांब केल्यानंतर 1 2 3 4 5 चेन तयार केल्या. त्यानंतर ह्या 5 खांबानंतर जो गॅप आहे तिथे आपण मुक्या खांबाने जोडून घेणार आहोत. 1 2 3 4 5 चेन आणि पुढच्या 5 खांबानंतर प्रत्येक वेळेला एक मुका खांब. तर असे मी हे लूप करून घेते. 5 चेन तयार करायच्या आणि या गॅपमध्ये मुका खांब करून घ्यायचा. अशा पद्धतीने मी हा राऊंड पूर्ण करून घेते. इथे मी एक मुका खांब 5 चेन असा हा राऊंड पूर्ण करून घेतला आणि शेवटी आपण जो पहिला मुका खांब केला होता तिथे स्लिप स्टिचने जोडून घेणार आहोत. त्यानंतर हा जो 5 चेनचा गॅप आहे तिथे एक मुका खांब करायचा आणि यात आपण खांब करून घेणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 मुके खांब केले आपण आणि 7 खांब केले आणि एक मुका खांब. या बाजूला एक मुका खांब, 7 खांब आणि एक मुका खांब, अशी आपली ही एक पाकळी तयार आहे. त्यानंतर पुढच्या 5 चेनच्या गॅपमध्ये
एक मुका खांब, 1 2 3 4 5 6 आणि 7 खांब करायचे आणि तिथेच एक मुका खांब. म्हणजे आपण 5 चेनच्या गॅपमध्ये एक मुका खांब, 7 चेन, 7 खांब आणि एक मुका खांब असा मी हा राऊंड पूर्ण करून घेते. इथे मी पूर्ण पाकळ्या तयार करून घेतल्या आणि पहिला जो मुका खांब केला होता आपण तिथे स्लिप स्टिच करून लोकर कट करून घ्यायचे आहे. आता आपण लाईट निळ्या रंगाची लोकर घेणार आहोत. स्लिप नॉट तयार करून घेतली आणि हे जे आपण इथे खांब तयार केलेले आहेत, या बाजूला एक मुका खांब, इथे एक मुका खांब. तर जो आपला मुका खांब आणि खांब जो आहे तिथे आपण हा लूप असा जोडून घेणार आहोत. एकचे आणि तिथेच एक मुका खांब. आपल्याला प्रत्येक गॅपमध्ये आता इथे मुका खांब करून घ्यायचा आहे. इथे एक, हा एक केला आपण, दुसरा, 3 4, दोन्ही खांबांच्या मध्ये मी इथे मुका खांब करत आहे. 5 6 7 मुके खांब करायचे आणि इथे जे आपण मुका खांब केला होता या बाजूला आणि या बाजूला, तर तिथे आपण 2 वेळा स्लिप स्टिच करून घेणार आहोत. एक आणि पुढच्या गॅपमध्ये इथे जे या पाकळीचा एक मुका खांब आणि या पाकळीचा एक मुका खांब आहे, त्या दोन्हींच्या मध्ये 2 स्लिप स्टिच करायचे आणि त्यानंतर पुन्हा प्रत्येक गॅपमध्ये दोन्ही खांबांच्या मध्ये जो गॅप आहे तिथे मुका खांब करायचा आहे. 3 4 5 6 7 मुके खांब केल्यानंतर आपण इथे 2 स्लिप स्टिच करून घेणार आहोत. एक आणि पुढच्या गॅपमध्ये एक म्हणजे 2. त्यानंतर पुन्हा 7 मुके खांब आणि 2 ठिकाणी स्लिप स्टिच. तर अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. इथे मी पूर्ण हा राऊंड करून घेतला आणि शेवटी इथे एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आणि पहिला जो मुका खांब आहे इथे 2 स्लिप स्टिच करायचे होते आपल्याला. दोन्ही खांबांच्या एक या बाजूला आणि एक दुसऱ्या बाजूला स्लिप स्टिच आणि शेवटी पहिला जो मुका खांब आहे तिथे स्लिप स्टिच करून लोकर कट करून घ्यायचे आहे. ते हे आपलं अशा पद्धतीने तुम्ही कोस्टर म्हणून सुद्धा डायनिंग टेबलसाठी कप कोस्टर याचा वापर करू शकता. किंवा यापेक्षा जर मोठी साईज बनवायची असेल तर सुरुवातीला आपण इथे 12 खांब घेतले होते पांढऱ्या रंगाचे. तिथे तुम्ही 14 16 18 20 असे जास्त खांब घेऊन मग प्रत्येक वेळेला आपले हे सुद्धा खांब वाढतील. किंवा याचा रुमालसुद्धा, टेबल मॅट ताटावरचा रुमालसुद्धा तयार होऊ शकतो. आपण या लाईट रंगाचीच लोकर घेऊन इथे अडकवण्यासाठी कोणत्याही एका गॅपमध्ये इथे केलं तरी चालेल. इथे आपण 7 1 2 3 4 चौथा जो आपला मुका खांब आहे तिथे स्लिप नॉट जोडून घ्यायचे आहे आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 आणि तिथेच स्लिप स्टिच करून लोकर कट करून घ्यायचे आहे. हँग करण्यासाठी जर तुम्हाला वाटत असेल इथे मोठा खिळा वगैरे असेल तर इथे तुम्ही चेन वाढवून घेऊ शकतात. तर याची मागच्या बाजूने घेऊन मी इथे अशी गाठ बांधून ही जी जास्तीचे लोकर आहे त्या कट करून घेते. या पाकळ्या थोड्या फोल्ड होतात. शेवटच्या राऊंड नंतर आपण इथे मुके खांब केलेले आहेत. अशा पद्धतीने करून इथे मी केशरी रंगाचे 2 छोटे छोटे तुकडे कट करून ठेवले. इथे आपण लटकन लावणार आहेत खाली, तर त्यासाठी इथे असे बोटावर ही लोकर
इथे कोणत्याही बाजूला धरायची अशी आणि असे राऊंड करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 राऊंड केल्यानंतर जास्तीची लोकर कट करून घ्यायची आणि हे बोटातून असं बाहेर काढायचं आणि व्यवस्थित असं अर्ध्या राऊंडमध्ये आपल्याला दुसऱ्या बाजूने गाठ बांधून घ्यायची आहे. इथे साधी गाठ बांधायची, 2 गाठ बांधून घेणार आहोत. 1 2. त्यानंतर अशा पद्धतीने व्यवस्थित करायचं आणि इथे वरच्या बाजूला हा जो तुकडा आहे तो असा इथे 2 वेळा असा गुंडाळून घ्यायचा आहे आणि इथे सुद्धा आपण एक गाठ बांधणार आहोत. ही जी जास्तीची लोकर आहे ती आपण कट करून घेणार आहोत. आणि आता हे आहे अशा पद्धतीने कट करायचं आहे. वेगवेगळे धागे करून घ्यायचे सगळे धागे आणि त्यानंतर ही जी आपले असे खालीवर जे लटकन झालेले आहेत धागे तर ते अशा पद्धतीने एक लाईनमध्ये कट करून ही जी वर बांधलेली लोकर आहेत ती सुद्धा आपण कट करून घेणार आहोत. मी खालच्या बाजूचं व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे आणि इथे हे लटकन तयार झालेलं आहे. इथे मी हे केशरी 1 आणि गुलाबी रंगाचे 2 लटकन इथे तयार करून घेतलेले आहेत. इथे मी हे लटकन जोडून घेतलेले आहेत. जोडायची अगदी सोपी पद्धत आहे. कोणत्याही रंगाचा तुम्ही सुईत धागा ओवून घ्या आणि मध्यभागी इथे अशी टाकून सुई टाकायची आहे आणि तुम्हाला आवडतील त्या रंगाचे तुम्ही इथे मणी टाकायचे आहेत. जिथे आपण हे 7 चेन केलेले आहे अगदी त्याच्याच बरोबरीने मधला जो लटकन आहे मधलं जे लटकन आहे ते आपण जोडून घेणार आहोत आणि 5 मणी ओवायचे आहेत. जर मोठं लटकन हवं असेल तर 7 6 असे जोडले तरीही चालतील. कोणत्याही रंगाने सुई दोऱ्याने तुम्ही इथे शिवून घेऊ शकतात. इथे 3 आणि इथे 5 लटकन म्हणजे हे असे थोडे खालीवर दिसतील आणि सुंदर असं आपलं हे लटकन तयार झालेलं आहे. दरवाजाला लावू शकतात घरात किंवा घरात भिंतीला सुद्धा तुम्ही लावू शकतात. तर इथे मी हे दुसरंही तयार करून घेते. आणि इथे ॲक्रेलिकचे शुभ लाभ मिळतात. खूप स्वस्त असे मिळतात हे शुभ लाभचे ॲक्रेलिक. तर तुम्हाला हे हवं असतील दरवाजाला लावण्यासाठी तर तुम्ही इथे मध्यभागी अशा पद्धतीने ठेवून इथे चिटकावावं लागेल फक्त ग्लूने आणि सुंदर असं आपलं हे डोर हँगिंग किंवा वॉल हँगिंग म्हणू शकतात. तर प्लीज तुम्ही जर हा पूर्ण व्हिडिओ पाहत असाल, जर आवडला असेल माझा आजचा व्हिडिओ तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थोडा आवाज खराब येत असेल कारण मला सर्दी झालेली आहे. चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.